तुमच्याही टाचेचं हाड वाढलं आहे आणि टाचेला काटा आहे, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण शेवटी मी अशी एक टिप सांगणार आहे जी बहुतेक लोक तुम्हाला सांगणार नाही. पण सर्वात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया. हा पदार्थ खा म्हणजे काटा वितळेल, हे औषध घ्या म्हणजे हाड नाहीच होईल, अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर सांगितल्या जातात. पण या खरंच सत्य आहेत का? तो उत्तर आहे नाही. कॅल्केनियल स्पर म्हणजे ह्या टाचेच्या हाडावर झालेली अतिरिक्त हाडाची वाढ. एकदा तयार झालेला हा हाडाचा काटा किंवा हाड कोणत्याही अन्नपदार्थाने, घरगुती उपायाने किंवा जादुई औषधाने वितळत तर नाहीच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, एक्सरेमध्ये काटा दिसला म्हणजे तोच वेदनेचं कारण असतं असंही नसतं. बहुतेक वेळा वेदना टाचेखालच्या प्लांटार फॅशिया या स्नायुबंधाच्या ताणामुळे आणि सुजीमुळे होतात. मग उपचार तरी काय करायचा? सर्वांनाच ऑपरेशनची गरजही नसते आणि खरं तर बहुतेक रुग्ण ऑपरेशनशिवायच बरे होतात. मग काय करायचं? तर योग्य फुटवेअर, सिलिकॉन हिल पॅड, फिजिओथेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, वजन नियंत्रण आणि गरजेनुसार औषधोपचार यामुळे चांगला आराम मिळू शकतो. काही निवडक रुग्णांमध्ये होमिओपॅथी ही कॉम्प्लिमेंटरी थेरपी म्हणून वेदना कमी करण्यासाठी आणि दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी उपयोगी ठरू शकते. मात्र कोणताही उपचार योग्य निदानाने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा. आता सर्वात महत्त्वाची माझी डॉक्टर गोल्डन टिप, जर तुम्हाला टाचेचं दुखणं पुन्हा पुन्हा होऊ द्यायचंच नसेल तर फक्त औषधांवर अवलंबून राहू नका. सगळ्यात आधी रोज काप आणि प्लांटर फॅशिया स्ट्रेचिंग करा. अनवाणी कठीण जमिनीवर चालणं टाळा. झिजलेल्या किंवा सपोर्ट नसलेल्या चपला वापरू नका. बराच वेळ उभं राहावं लागतं असेल तर मध्ये मध्ये पायांना विश्रांती द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी उठल्यावर थेट पाय जमिनीवर ठेवू नका. आधी 30 सेकंद पाय आणि पोटरीचे स्ट्रेचिंग करा आणि मगच उभे राहा. आणि वजन नियंत्रणात ठेवा. लक्षात ठेवा, टाचेचा काटा काढण्यापेक्षा टाचेवर वारंवार येणारा ताण कमी करणं हेच खरं उपचाराचं आणि प्रिव्हेन्शनचं रहस्य आहे.